राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा. विजा, वादळी वारे आणि गारपीट होण्याचा अंदाज. पुण्यात नवीन घरांच्या विक्रीला घरघर. घरांच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ झाल्यानं गृहनिर्माण बाजारपेठेला फटका. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू. हैदराबादहून 50 प्रवाशांचं विमान शिर्डी विमानतळावर दाखल. गोकुळकडून दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट. गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ. 1 एप्रिल पासून दुधाची दरवाढ लागू होणार. जळगावमध्ये सोने खरेदीत 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल. रविवारी सोन्याचे दर 89,700 रुपये प्रति तोळा. रविवारी चांदी 1,01,000 रुपये प्रति किलोवर. पुण्यात 10,170 वाहनांची खरेदी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीमध्ये वाढ. कपाशीच्या BG2 बियाणाची दरवाढ. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढणार. शेतकरी चिंतेत. अमरावती विमानतळावर उतरले 72 आसनी विमान. अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी. त्यामुळे लवकरच आता अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार. खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू. पुण्याच्या घोरपडीमधील उड्डाणपुलाजवळ दुर्घटना. मुंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. ऑनलाईन पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणूक. सायबर हल्ल्यात एका तरुणाचं बँक खातं झालं रिकामं. ऑनलाईन नोकरीसाठी आलेल्या मेसेजवर क्लिक करताच खातं झालं रिकामं. राजस्थान रॉयल्सनं अखेर विजयाचं खातं उघडलं. चेन्नईवर 6 धावांनी मात. 3 वर्षात 1000 पेक्षा अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवर देखील कारवाई. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या मुंबईसाठी धोकादायक. अणुचाचणी करारावर इराणचा अमेरिकेला झटका. इराणकडून अमेरिकेच्या अणुकरार प्रस्तावाला वाटाण्याची शक्यता. इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेसोबत थेट संवादही टाळला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.